श्री स्वामी समर्थ. मी शुभांगी लिंग आहे. मी आज स्वामींचा प्रगट दिन आहे. तर जेवढी सेवा होईल तेवढी आपल्याच्यानं काहीतरी करावं असं म्हणते आणि दरवर्षी मी करतेच थोडेफार जेवढं होईल तेवढं. तर आज मी घरी असं पूजा करते. नंतर मंदिरात पण जाते, केंद्रामध्ये समजा. आणि आपल्याच्यानं जे घडल ते पण मी हे करते. काही केल्यानं देवाचं काही केल्यानं काही कमी पडत नसतं असं म्हणतात. आणि ते बरोबरच आहे. तुम्हाला काही एवढं बोलायचं सुचना झालं. तर मी घरी कशी केली पूजा तुम्हाला दाखवते. आणि घरी आता स्वामींची मूर्ती पण आहे, फोटो पण आहे. आणि फोटोला ना माझ्याकडे कर्दळीचं झाड आहे, तर त्याचं डेकोरेशन म्हणजे केलं स्वामींना. आज स्वामी कर्दळी वनातून प्रकट झालेले. माझ्याकडे कर्दळीचं होतं म्हणून मी लावलं. आणि माझ्याकडे मूर्ती पण आहे, तर त्या मूर्तीचं थोडंसं अभिषेक करायचा स्वामींच्या. चला मला दाखवते. तर ही आहे माझी स्वामींची मूर्ती आणि महादेवाची पिंड. तर पहिले मी दहीनं अभिषेक करायले. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर पाणी टाकून घ्यायचं. नंतर दूध टाकायचं. तर मी पहिले महादेवाची टाकली. केंद्रामध्ये पण असंच करतात. पहिले महादेवाची, नंतर स्वामींची. स्वामींच्या पुढे ही मूर्ती ठेवली. नंतर त्यांना कुंकू लावत नसतात तर अष्टगंधित लावते मी. थोडंच वल्ल करून लागत नाही म्हणून. तर हे वस्त्र ना माझ्या आईने शिवलंय आणि स्वामीला खूप छान दिसतंय. तर हे बघा, हे असं वस्त्र आहे, खूप छान दिसतंय. मूर्ती आता दररोज काही घालणं होत नाही मला, खूप घाई राहते. खूप काही वस्त्र शिवून दिले पण वेळ नसतो म्हणून मी काही घालत नाही. स्वामींना झेंडूचे फूल वगैरे आवडते. आणि हे सारा मुरुडचे 2-3 अध्याय मी रोज घेते. आणि एक पीस न जपली असते दररोज. आणि एखाद्या वेळेस खूपच घाई असेल तर राहते, नाहीतर रोज जेवढं होईल तेवढं लेतेच. देवाची पूजा करून घेते, देवाला पण फुलं वाहून देते. दुसरीकडे करणे विराज आले करते. तुला आता ऐकवलं का? स्टॉप कर. तर हे माझं देवघर आहे आणि रोज मला अर्धा घंटा तर जातोच पूजा करण्यामध्ये. खूप घाई तरी पण. आणि इकडे मी आज ना प्रगट दिने म्हणून मी इकडे स्वामींची मूर्ती ठेवली. हो. आणि हे हार ना मी असे छोटाले आणले होते विकायला. तर मी असे देवघर मूर्तीला घालायला ठेवलेले. खूप छान दिसते ते.
स्टार्ट. त्यांना मी दररोज कोळसे गरम करत असते आणि त्यावरनं हा भीमसेन कापूर वापरते. कारण की हा भीमसेन कापूर वापरते आणि त्यावर रोज एक वडी अशी टाकते. जे निगेटिव्ह एनर्जी पण कमी होते आणि घरात जंतुनाशक बी कमी होतात असं म्हणतात. मला काही एवढं माहित नाही, पण मग खूप मला पण वास आवडतो कापूरचा. देवाला पण गळती रोज लावलेली राहते महादेवाला. चालू का नाही? आणि तसंही आमच्या लिंग मध्ये राहतेच दरवर्षी. इकडं मला आणायची हे असं कापूरची मी कापूर आरती करत असते. रोज तर आरती नाही म्हणत, पण ओवाळते. खूप सुगंध असा वास येतोय कापूरचा. हा ते वाजू देईन थोडं थोडं सगळं. आणि आता चालू केलं, रांगोळी काढून घ्यायची आता. नंतर मला 3 अध्याय वाचायचे. जास्त वाचायचे ते, पण आता वेळ नाही त्याच्यामुळे मी 3च अध्याय वाचवणार आहे. आणि मला नंतर केंद्रामध्ये पण जायचं, घरी स्वयंपाक वगैरे करायचा, त्यामुळे थोडस जास्त काही होत नाही. आज मला थोडासा उठायला उशीर झाला, मुलांना सुट्ट्या लागल्यात म्हणून. आणि आज मला काल लक्षात होतं माझं कडवे म्हणून स्वामींचा, सकाळी काही आठवण नाही. उठायला उशीर झाला, तर घराचे काम भरपूर होते आणि थोडस मग आता मुलांना भूक लागली, नाश्ता करायचा आहे, तर हर्ष पोहे बनवायला पाहिलं तर हर्ष कसा पोहे बनवतो. आणि विराजचं काम चाललंय व्हिडिओ बनवणं. आणि सासूबाईंचं चाललंय आत्याचं समजा की मिरच्या नेसणं. आणि माझं चाललंय पूजा करणं. हा सगळे कामात गुंग राहतात सकाळी सकाळी. आणि रोज मीच पूजा करत असते, आपण काही खाली बसता येत नाही म्हणून. आणि तर अशी काढली मी रांगोळी. आणि मी अगरबत्ती लावण्यापेक्षा हे तुम्हाला कापूरच सांगितलं, आणि अगरबत्ती आपल्या शरीरासाठी पण घातक राहते आणि त्यासाठी मी कापूरच वापरते. पहिले वापरत होते अगरबत्ती, पण मला पण खूप त्रास होऊ लागला श्वास घ्यायला, आणि आधीच मला ॲलर्जीचा त्रास आहे. लगेच अगरबत्तीला लगेच ॲलर्जी होते, त्यासाठी मी कापूर वापरायचे. आता पूजा करणं झाली, आता माझं वाचवणं चालू होतं सारामृतचं. पोती गेलेली घे पुन्हा स्टॉप करायचं. तर ही मेहनत आज माझा अध्याय चालू आहे. तर ही मी असं ठेवत असते रोज. आणि हे पण माझ्याकडे स्वामींचाच फोटो आहे, प्रसादामध्ये आला होता, त्यामुळे मी काही टाकून दिला नाही आणि हे असं ठेवलं, त्याच्यामध्ये ठेवते. माझा अध्याय 13 चालू आहे. अध्याय 13 श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तर तैसे स्वामी चरित्र अध्यायी वाढले देश देशी. अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्रती कपटा युक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची स्वयंपादिका कराव्यासी. लज्जा वाटत असे त्यासी तयांते एकसमयासी, काय बोलती समर्थ निर्लज्जासी स्निग्ध गुरु. ऐसे जानत निरंतर ऐसे बोलता सद्गुरु. बाळाप्पा म्हणे समजला सेवेकरांनी वरिष्ठ. आरती झाली. तर आता झाली माझी पूजा,
आणि जेवढं होईल तेवढं केलं. जास्त करायची इच्छा असते, पण हे काम हे याच्यामुळे काही जास्त होत नाही. आणि हे करत करतच केलं पाहिजे. नुसतं देवदेवी करून जमत नाही. आणि संसार करूनच परमार्थ करणे हीच खरी भक्ती असते असं म्हणतात. आणि मला पण तेच करायला आवडतं. आणि आता हे सगळं काही आवरले, माझा स्वयंपाक बाकी, स्वयंपाक करायचा आणि आता केंद्रात जायचंय. आता 12 वाजले आणि नंतर आता 1 वाजेपर्यंत तरी मी जाईन. मला खूप जायची इच्छा असते, पण असंच घरच्या अडचणीमुळे काही जायला जमत नाही. तर आता मी स्वयंपाक बनवून नंतर केंद्रात जाईन. तुम्हाला तर नंतर केंद्रामध्ये दाखवूनच. चला. तर आता आम्ही आलो केंद्रामध्ये. तर इथे खूप गर्दी होती आणि आज प्रगट दिन असल्यामुळे गर्दी जास्त आहे. इथे सगळ्या सेवेकऱ्यांना पदार्थ बनवून आणलेले आहेत आणि मला काही आज बनवणं झालं नाही, तर मी सोनपापडीचीच भरणी घेते. नाही दरवेळेस मी भाजी पोळी जे घडल ते करत असते. तसंच सेवेकऱ्यांनी जे घडल ते खूप काही आणलं होतं. आणि नंतर मग इथं थोडीशी वाढण्याची कामगिरी केली. आता थोडीशी सेवा म्हणून. नंतर जेवण केलं आणि घरी निघालो. तर 3-4 पंक्ती झाल्या वाढणं आमच्या. नंतर हे राहिलेले थोडं फार वाढलं आणि नंतर आम्ही जेवण केले आणि निघालो. मी आज काही बनवलं नाही म्हणून मला थोडासा संकोच वाटत होता. पण काय करणार, ह्या कामामुळे काही वेळच भेटला नाही. तर दुसऱ्या वेळेस नक्कीच करेन. आणि आज केंद्रामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं आणि स्वामींची मूर्ती पण आणि फोटो पण पहा कसं दिसत आहे. खूप सजावट केली होती. स्वामी असे साक्षात बसल्यासारखे दिसत होते. तर आम्ही आता आलोत केंद्रातून आणि आता वाजले 3:30. तर आम्हाला 2-3 घंटे लागले आणि तिथं ना सकाळपासून जायचं होतं मला, पण काही जाणं झालं नाही. तर तिथं ना मग जेवण चालू होते नेमकेच आम्ही जायच्या टायमाला. तर मग तिथं 2-4 पंक्तीला मी वाढलं. आपली तेवढीच सेवा म्हणून हे केलं आणि मग नंतर आम्ही जेवलो आणि मुलांना पण जेवण दिलं आणि आता आलोत आम्ही घरी. स्टॉप कर. तर तिथं खूप गर्दी होती. त्या गर्दीमुळे काही जास्त व्हिडिओ घेण्यात आला नाही आणि मग मुलांना पण बाहेर बसवलं होतं. इतकी गर्दी होती. तर असा झाला स्वामींचा प्रकट दिनाचा कार्यक्रम. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.